रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग वरती होणार आहे. सॉन्ग कोणता असणार मित्रांनो, सॉन्ग खूपच युनिक असणार आहे. कारण हा जो आपण जे सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ एडिट केलाय, तर ह्या सॉन्ग वरती आपलं जे युट्यूब वरती व्हिडिओ आलेलाच नाही, कोणी एडिट केलेलाच नाहीये. त्यानिमित्तच आज आपण एडिट करणार आहोत मित्रांनो. कारण मित्रांनो, जो आपले सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांना मुद्दामून कमेंट केलेली होती या सॉन्ग वरती व्हिडिओ बनव म्हणून. तर त्या सॉन्ग वरती मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जितकं पण आपण मटेरियल यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायचा सुद्धा प्रॉब्लेम आला तर त्याच्यावरची एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती आपण मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये, प्लस वेगवेगळे ऍप्लिकेशन सुद्धा प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. प्लस मित्रांनो, जो आपला मित्र आहे सबस्क्रायबर मित्र, त्याने एक खूपच भारी कमेंट केली मित्रांनो. ती जी कमेंट डायरेक्ट आपल्या मनाला लागले, त्या तसे कमेंट करायचं मित्रांनो. म्हणजे आज जोपर्यंत इतके व्हिडिओ टाकलेत, आपले जे कॉन्टेंट ते व्यर्थ नाहीत, बिना कामाचे. आपले कॉन्टेंट सगळ्यांना आवडतात, त्यांना असं सिद्ध करून दाखवलंय. वाटलं तुम्हाला कमेंट सुद्धा साईडला बघायला दाखवतो मित्रांनो. एकदम भारी कमेंट केलेली, मला खूप आवडली. असेच विविध कमेंट करायचा मित्रांनो. आम्हाला सुद्धा कमेंट केल्यावर भारी वाटतं. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ घालवता तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो विषय होणार आहे, एकदम विषय ट्रेंडिंग आणि युनिक कॉन्टेंट होणार आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती असं वाटतं मला, म्हणजे ऑल यूट्यूबवरती सर्च मारून बघितलेलं आहे, ह्या सॉन्गवरती आजपर्यंत एडिटिंगचा व्हिडिओ आलेलाच नाही आहे. तर आपल्या सबस्क्रायबर मित्रांनो कमेंट केली होती ह्या सॉन्गवरती व्हिडिओ बनव म्हणून. त्यानिमित्ताचा आपण आजचा जो व्हिडिओ आहे एडिट करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जो आपला आजचा व्हिडिओ तो डेमो व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर सिंपल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनवरती क्रिएट करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी कॅपकट ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घ्या. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. कॅपकट प्रो लेटेस्ट व्हर्जन आहे, मी स्वतः पर्सनली यूज करतोय. ओके. आणि आता कॅपकटसोबत लागणारी गोष्ट म्हणजे VPN. आता VPNमध्ये प्रॉक्सी VPN यूज करतोय. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही तुला प्रॉब्लेम नाही येणार. तर आपल्या प्लेस्टोरवरती खूप सारे VPN अवेलेबल आहेत, एखादा डाउनलोड करून कनेक्ट करून घ्या. आता त्याचप्रकारे मी जे प्रॉक्सी VPN वापरतो तो सिंपल प्रॉक्सी VPN जे आहे ते कनेक्ट करून घ्या मित्रांनो, फक्त एका सेकंदामध्ये. ओके. तर मित्रांनो, आपलं जो VPN आहे तर ते मी VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे एकदम सोप्या प्रकारे. आणि काही विषय येणार नाही VPNमध्ये. आता कॅपकट प्रो जे आहे आपलं म्हणजे कॅपकटच आहे, तर ते मी ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घेतो मित्रांनो. तर अशा प्रकारे काही ॲप्लिकेशन मेन इंटरफेस आपल्याला बघायला मिळणार आहे. सिंपली त्यांनी व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. एक तुम्हाला 33 सेकंदात अशा प्रकारे व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे मित्रांनो. तिथून एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. प्लस काही अडचण आहे ते बिंद असले कमेंट करा. आता आपण नवीनच एक इंस्टा ID ओपन करणार आहोत, कारण तर कमेंट रिप्लाय द्यायला खूप प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे बाकी काही विषय नाही, कारण प्रॉब्लेम तर प्रत्येक एडिटरला येतोच, पण ते कमेंट बॉक्समध्ये आपण सॉल्व करूच शकत नाही. त्यामुळे आपण इंस्टा पेज उघडणारच आहोत. बाकी हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचे, तो ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचे. त्या ऑडिओ जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आपल्याला. ओके. तर ही बघा मित्रांनो, तुम्हाला बीट एकदम ठळक एकदम
सोप्या प्रकारे बघायला भेटणार आहेत. बीट काही सुद्धा अवघड नाहीत, तरी पण मी बीट तुम्हाला लावून दिलेत, बाकी काही विषय नाही. एकदम सोपे बीट आहेत. आता तुम्हाला सांगतो की बीट कशा प्रकारे आपल्याला ॲड करायचे आहेत आणि कसे ओळखायचे आहेत. सिंपल जो सॉन्ग आहे सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे बीट्सचं. हे बघा इथं बीट आपले जिथे थोडा आपला तो वॉल्यूम आहे तो वरी गेला तोच आपला बीट असणार. हे बघा इथं पहिला आहे आणि मोस्ट ऑफ 1 सेकंद काहीतरी बीटचा अंतर असताना, जास्त काय मोठं नाही 1 सेकंद. हे बघा अशा प्रकारे ॲड करून घ्या. तुम्ही वरी नाही बघितलं तरी चालणार आहे. हे बघा हे बीट, तरी इथं नाव दिलं बीट म्हणून, कारण खूप नवीन जे एडिटर आहेत त्यांना प्रॉब्लेम येत आहे बीट ॲड करण्यासाठी, त्यामुळे दिलेत. आणि जे आपले जुने एडिटर आहेत त्यांना बीट लगेच ओळखू येतो. त्यामुळे हे बघा जिथं आपला थोडं वॉल्यूम अप गेला आहे ते आपला बीट असणार आहे. नवीन सुद्धा एडिटरला सांगत आहे गाईज, काही विषय नाही. हे बघा जिथं आपलं वॉल्यूम जे अप गेलेलं आहे हे आपलं हे एक बीट असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बीट ओळखू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम उद्या अडचणी उद्या बिंद असले कमेंट करा, आपण कमेंटचं उत्तर लगेच देत असतो मित्रांनो. तर आपले एक सबस्क्राईब मित्रांनो लय भारी कमेंट केली, ते तुम्हाला आपल्या मेन व्हिडिओमध्ये बघायला भेटलंच असेल, म्हणजे स्टार्टिंग व्हिडिओमध्ये, इंट्रो व्हिडिओमध्ये. त्यामुळे मित्रांनो सर्वांनी कमेंट नक्की करा जा, कारण आमचे व्हिडिओ जे बरोबर होते का नाही ते समजत आहे. ओके, हे बघा इथं एक आहे, इथं एक बीट आहे, इथं आता बीट नाहीत. हे बघा इथे छोटे छोटे बीट आहेत. हे बघा इथं ॲड करायचा, थोडं अशा प्रकारे हे स्ट्रेच करून घ्या. इथं एक आहे, हे बघा बीट. अशा प्रकारे एक जवळजवळ बीट तुम्ही ॲड करून घ्या. नाहीतरी हे बघा थोडं जिथं वॉल्यूम आपला अप गेला आहे ते आपला बीट असू शकतो. त्यामुळे हे बघा तुम्हाला दाखवतो. तर इथं बीट नाव दिलं आहे, इथं एक असू शकतो. ही बघा इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. आता इथं एकदम जवळजवळ असतील. हे बघा, हे बघा अशा प्रकारे. ओके, नॉट प्रॉब्लेम गाईज, इतके आपले बीट असणार आहेत. हे बघा अशा प्रकारे. हे थोडं इथं एक पूर्ण फिरतोय. हां, ही एकदम बरोबर बीट आहेत. वाटलं तर तुम्ही गाणं ऐकून सुद्धा बीट लावू शकता, इतके सोपे बीट आहेत. आता इथं एकदम मोठे मोठे बीट आहेत. हे बघा इतका एक, इथं एक असणार आहे, इतकं सोडायचं आहे, इथं एक असणार आहे. ओके, इतका, लगेच इथं एक, लगेच इथं, ही इथं एक आणि इथं एक, लास्ट एवढे बीट आहेत आपले. सिम्पलमध्ये ॲड करून एकदम पटापटमध्ये. बीट काय जास्त अवघड नाहीत, एकदम सोपे सोपे बीट आहेत. सिम्पलचं काय करायचं, हा जो आपला मेन व्हिडिओ आहे त्या मेन व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, रिप्लेसचं ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आहे. तुम्ही तुमचे जिथे काय फोटो असेल तर ती फोटोची फाईल ओपन करून घ्या. ओके, सिम्पल माझी फोटोची फाईल ते फोटोची फाईल ओपन करून घेतो. तर ही नाही आहे, ही आहे. ओके, ही बघा अशा प्रकारे एखादा जरा फोटो ॲड करून घ्यायचा असेल तर मी हा फोटो ॲड करून घेतो. आणि तुम्ही सुद्धा काय करा गाईज, एक फोटो ॲड करायच्या ऐवजी मल्टिपल फोटो ॲड करा, तर 3 तरी फोटो ॲड करा मोस्ट ऑफ वेगवेगळ्या ठिकाणी. जेणेकरून काय होतो, जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदम जबरदस्त होतो. त्यामुळे बाकी काही विषय नाही. आता काय करायचं, आपले जे बीट लावले ते बीटवाईज आपला जो फोटो आहे फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. ओके, हे बघा अशा प्रकारे. जास्त काय अडचण नाही येणार तुम्हाला बीट हे करायला. तर काही काय करून घ्या, तुम्ही जे आपले फोटो आहे ते फोटो स्प्लिट करून घ्या एकदम पटापटामध्ये, कारण मी जर दाखवत बसलो आपलं खूप वेळ जाणार आहे. आणि आपला जो मेन व्हिडिओ आहे त्यावरतीच मी सांगणार आहे इफेक्ट ट्रान्झॅक्शन कसे ॲड करायचे. त्यामुळे बाकी काही विषय नाही. नाहीतर म्हणताल तुम्ही असं कसं, कारण हे एकदम म्हणजे स्प्लिट करणं काही लई मोठी गोष्ट नाही, एकदम सोपी गोष्ट आहे. तुम्हाला म्हणलं ना काही व्हिडिओमध्ये काही सुद्धा कुठंसुद्धा प्रॉब्लेम येऊ द्या, कुठं पण अडचण होत्या, मी आहे तुम्हालाच. बिनधास्तली कमेंट ठोकायची. तर काय करा, हे जे आपली स्प्लिट आहे सगळे स्प्लिट करून घ्या. आता आपला व्हिडिओ खूप लांब होईल, नंतर आपल्याच अडचण येणार आहे. ओके, तर सिम्पल मित्रांनो, आता तुम्ही फोटो स्प्लिट करून घेतले असतीलच. ओके, आय होप. आता काय करायचं, आपल्याला सिम्पलच्या फोटोला ॲनिमेशन आहे तर ते ॲनिमेशन ॲड करायचे आहेत. सिम्पल आता काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करा, नाहीतर ते एक ॲनिमेशनचा ऑप्शन आहे बघा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं. एक सिम्पल कॉम्बोवरती तुम्हाला झूम ऑन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणारच आहे. हा जो झूम ऑन नावाचा ॲनिमेशन आहे ते 1 नंबरच्या फोटोला ॲड करायचं. ओके, सिम्पल. आता 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, काहीच करायचं ना, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. सिम्पल. हे सर्चवरती क्लिक करायचं, इथे एक पॉपिंग नाव सर्च मारायचं आहे, तर बाउन्सी रस मारा, बट पॉपिंग नाव सर्च मारून घ्या. सिम्पल. हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे पॉपिंग कॅन्डी, सिम्पल हा पॉपिंग कॅन्डी नावाचा इफेक्ट जो आहे हा इफेक्ट ॲड करायचा. आता हा जो पॉपिंग कॅन्डीचं नाव ॲनिमेशन आहे पॉपिंग कॅन्डी, तर हा ॲनिमेशन किती फोटोला ॲड करायचं तुम्हाला सांगतो मी. आता हा झाला 1 नंबरचा फोटो. ओके, 2 3 4 5 6 7 8 9 10 11, हे बघा 11. सिम्पल. 11 कंप्लीट 11 फोटोंना
पॉपिंग कॅन्डी नावाचा जो ॲनिमेशन आहे तर तो ॲनिमेशन ॲड करायचा आहे. कोणता? पॉपिंग कॅन्डी 11 फोटोंला प्लस 1 नंबरचा फोटो सोड. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इथं कॉम्बोवरती येऊन एक नाव सर्च मारायचं इफेक्टचं ॲनिमेशनचं. सिम्पल अगोदर जे ॲपलून काय केलं तर पॉपिंग नाव सर्च मारलं होतं. आता काय करायचं? आता बाउन्सी रश नावाचा इफेक्ट ॲनिमेशन सर्च मारायचं आहे. हे बघा, सिम्पल म्हणजे पॉपिंग कॅडीमध्ये सुद्धा भेटून जाणार आहे, बट तरी पण बाउन्सी रश तुम्हाला नाव सांगावून सांगत आहे. ओके, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे बाउन्सी रश, सिम्पल हा इफेक्ट ॲड करायचा आहे, ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आता हा ॲनिमेशन किती फोटोला ॲड करायचं ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. प्लस हा फोटो सोडून हा 1 नंबरचा फोटो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 13 कंप्लीट 13 फोटोंला बाउन्सी रश नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा आहे. किती? 13 फोटोंला बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. ओके, 14 नंबरच्या फोटोपाशी, त्या फोटोपासून सोडून. ओके, आता ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. एक डिस्टोर्ट राईट नावाचा जो ॲनिमेशन आहे तर तो ॲनिमेशन ॲड करायचा आहे. डिस्टोर्ट राईट ह्या फोटोला समोरच्या फोटोपाशी यायचे, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या. एक पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन आहे तर तो पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड केल्याच्यानंतर काय करायचं? समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. परत डिस्टोर्ट राईट, समोरच्या फोटोला डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, या 2 फोटोला हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. स्लिप अँड स्लाईड 1. ओके, समोरच्या फोटोपाशी या, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. इथं आता मोठा फोटो आहे, मोठ्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन आहे तर हा मोठ्या फोटोला बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. ओके, आता काय जे छोटे फोटो आहेत ते बघा, छोटे फोटो तुम्हाला बघायला भेटत आहेत. सिम्पल काय करायचं आहे? छोट्या फोटोंपाशी यायचं आहे. ओके, सगळ्या छोट्या फोटोला एकच इफेक्ट आपल्याला ॲड करायचं. तर कोणतं इफेक्ट ॲड करायचं ते सुद्धा लगेच सांगतो. ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. इथं एक नाव सर्च मारायचं आहे आपल्याला, एक डायनॅमिक शेक नावाचं. हे बघा, डायनॅमिक शेक. सिम्पल हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे डायनॅमिक शेक, सिम्पल डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, तर या छोट्या फोटोमध्ये सगळ्या डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आता काय करायचं आहे? सगळ्या छोट्या फोटोला ॲड केला. आता याच्या इथं मोठ्या फोटोपाशी एक समोर, म्हणजे आता सगळे मोठे फोटो इथं यायचं आहे. आता काय करायचं आहे? एक ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन आहे. सिम्पल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, आता समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती यायचं आहे. इथे इफेक्ट नाही, ॲनिमेशनवरती यायचं आहे. ओके, ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा ॲनिमेशन असेल तो ॲड करायचा आहे. ओके, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नाही, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. आणि हा जो 2 नंबरचा फोटो आहे मित्रांनो, याला मी सांगितलं नाही वाटतं. हा जो ॲनिमेशन आहे 2 नंबरच्या फोटोला वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन असणार आहे. म्हणजे सांगतो, 1 नंबरच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट, 2 नंबरच्या फोटोला वेव अँड स्लाईड, 3 नंबरच्या फोटोला डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके, 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक फॉल बॉटम राईट नावाचा ॲनिमेशन आपल्याला बघायला भेटत आहे. फॉल बॉटम राईट, सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. याला फॉल बॉटम 2 नावाचं ॲनिमेशन, लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. फॉल बॉटम लेफ्ट. ओके, लास्टहून एक अलीकडचा फोटो इथं यायचं समोरच्या फोटोपाशी. एक काय करायचं? याला वेव एम्प्लिफायर नावाचं इफेक्ट ॲड करायचं. एम्प्लिफिकेशन. ओके, वेव एम्प्लिफिकेशन. सिम्पल समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. याला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं लास्टच्या फोटोला. ओके, आता काय करायचं? स्टार्टिंगपाशी यायचं आहे. स्टार्टिंग म्हणजे एकदम 0 सेकंदापाशी या. आपण आता बॉडी इफेक्ट ॲड करून घेऊया. सिम्पल हा जो डायमंड झूम नावाचा इफेक्ट आहे हा व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे ट्रेंडिंगवरती. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ जेवढी यायची तेवढी ठेवून घ्या, कमी जास्त ठेवायची गरज नाही आहे. ओके, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी आला, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक विगनेट फ्लॅश नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला भेटत आहे. विगनेट फ्लॅश, सिम्पल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एक बघा, तुम्हाला सांगतो मी कंप्लीट किती सेकंदापर्यंत आहे. 1 मिनटात सांगतो, 20 सेकंदापर्यंत मित्रांनो. 2 नंबरच्या फोटोपासून ते 20 सेकंदापर्यंत
हा इफेक्टची लेंथ ॲड करायची आहे विग्नेट फ्लॅश नावाची. ओके, आता आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं, लेंथ तेवढी ठेवायची आहे. याला विग्नेट ग्रेन नावाचा इफेक्ट आहे, विग्नेट ग्रेन. सिंपल इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची लेंथ तेवढीच ठेवायची आपल्याला, मी आता जेवढी सांगितली तेवढी. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि स्पीड तुमच्याकडून सेट करून घेऊ शकता आणि विग्नेट फ्लॅशची सुद्धा स्पीड तुमच्याकडून सेट करून घेऊ शकता. ओके, आता आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर हा इफेक्ट आहे बॉडी इफेक्टवरती. ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक लाईट डिसॉल्व नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. लाईट डिसॉल्व, सिंपल लाईट डिसॉल्व नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ 20 सेकंदापर्यंत ठेवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून याची जी स्पीड आहे ती थोडीफार स्पीड कमी करून घ्या. ओके, बाकी आता याचं 20 सेकंदापाशी डायरेक्टली इथं आल्याच्यानंतर इथे एक आपल्याला बॉडी इफेक्टवरती इफेक्ट बघायला भेटणार आहे. ट्रेंडिंगवरती ऑप्टिकल स्कॅन नावाची इफेक्ट. सिंपल ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट जो आहे, जे हा जो एक मोठा फोटो आहे, मोठ्या फोटोची लेंथ तेवढीच ठेवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून याची साईज, ट्विस्ट, कलर, स्पीड वगैरे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सेट करून घ्या. मी माझ्या अकॉर्डिंग सेट करून घेतलेली आहे. वाटतं थोडी स्पीड कमी जास्त करून घ्या. ओके, आता याचं आपल्याला सगळे छोटे फोटो सोडून इथं एकदम समोरच्या थोडा मोठ्या फोटोपाशी. ओके, इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथे आपल्याला इफेक्ट सर्च मारायचा आहे, कॉलोसिन स्पार्क नावाचा. हे बघा, कॉलोसिन स्पार्क. ओके, ही बघा, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तुम्हाला दाखवते तर वाटलं तर मी. ही बघा, अशा प्रकारचा कॉलोसिन स्पार्क नावाचा इफेक्ट आहे. म्हणजे हा इफेक्ट स्पार्कचा आहे पण याला कॉलोसिन नाव दिलेलं आहे. ओके, आता आणखीन एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचं, त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती शेक नावाची इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिंपल शेक नावाची इफेक्ट ॲड करायचं आहे. शेकची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी एक कमी करून घ्या. मी 12-13 ठेवून घेतलेली आहे. ओके, 12-13. ओके, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला भेटत आहे. स्प्लिट स्पेक्ट्रस सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी इफेक्टची लेंथ तुमच्याकडून सेट करा तुम्ही, बाकी काय प्रॉब्लेम येणार नाही. 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. ओके, इथं आलात, एक तुम्हाला सांगतो मी, बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती तुम्हाला इफेक्ट बघायला भेटत आहे, पार्ट असेंबल नावाचा. सिंपल पार्ट असेंबल नावाचा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ फोटो इतकी ठेवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड फुल वाढवा, नाहीतर तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करू शकता. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत आपल्या याचं बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती 1 वे शिफ्ट नावाचा इफेक्ट बघायला भेटत आहे. 1 वे शिफ्ट सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ तुमच्या अकाउंट सेट करा. बाकी समोरच्या फोटोपाशी यायचं, परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट असेल, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. हिल फायर नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, एकदम लास्टच्या फोटोपाशी या, बॉडी इफेक्टवरती या, ट्रेंडिंगवरती या. एक स्ट्रक नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला भेटत आहे. सिंपल याची लेंथ आहे स्ट्रकची, ती फोटोपुरती ठेवायची आहे. बाकी तुम्ही याच्यामध्ये थोडंफार चेंजेस करून घेऊ शकता. इफेक्ट थोडेफार तुमच्या मनाला लावू शकता. असं नाही की मी जे लावले तेच तुम्ही सुद्धा लावायचे. ओके, तसं काय विषय नाही, तुम्ही तुमच्या अकॅडमी थोडेफार इफेक्ट ॲड करून घेऊ शकता. ओके, इतकं झालं. हा जो पांढरा बॉक्स म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, सिंपल ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. हे लाईटवरती यायचं आहे. लाईटवरती आल्याच्यानंतर इथे ब्लेंच नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला भेटत आहे. ब्लेंच सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. ट्रान्झॅक्शन लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. सिंपल इथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे बघा, ही बघा अप्लाय टू ऑलचं. सिंपल अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जेणेकरून जे आपले ट्रान्झॅक्शन आहेत सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन एकाच क्लिकमध्ये जाऊन बसणार आहे. म्हणजे याला मॅन्युअली एक करून ॲड करायची गरज नाही आहे. ओके, सिंपल. आता काय करायचं, सिंपल आपण व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन तिन्ही ॲड केले आहेत. आता काय करायचं, बॅकला यायचं, एकदम प्लेन बॅकला. ओके, आपल्याला आता फिल्टर्स ॲड करायचे. आता फिल्टर्ससाठी कोणी व्हिडिओ स्किप करू नका. आता काय करायचं, फिल्टर्सवरती यायचं मित्रांनो. एक फिल्टर्सवरती इथं क्लिअर टू नावाचे इफेक्ट बघायला भेटत आहे. हा बघा, क्लिअर टू. सिंपल इफेक्ट ॲड करायची. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे व्हिडिओच्या. ओके, ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड मी याची जी लेंथ आहे ती 43% ठेवली आहे. ओके, आता काय करायचं, आपल्याला परत फिल्टर्सवरती यायचं आहे. एक बॅड बनी नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला भेटत आहे. बॅड बनी सिंपल सिंपल फिल्टर ॲड करायचे. फिल्टरची लेंथ 50% ठेवायची आहे आणि जे मेन लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, तर आणखीन एक आणखीन एक फिल्टर ॲड करायचं. त्यासाठी फिल्टर्सवरती यायचं आहे. एक हा बघा, अशा प्रकारे कलरफुल युनिवर्स नावाचे इफेक्ट
कलरफुल युनिवर्स नावाचा आपल्याला फिल्टर बघायला भेटत आहे. सिंपल फिल्टर ॲड करायचा आहे. बाकी फिल्टरची ॲडजस्टमेंट तुमच्याकडून तुम्ही ठेवून घेऊ शकता. आता आणखीन एक फिल्टर ॲड करायचं, त्यासाठी परत फिल्टरवरती यायचं आहे. एक मॉडिफॉल नावाचं फिल्टर आपल्याला ॲड करायचं. ओके, कोणता मॉडिफॉल तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटत असेल. बाकी याची जी लेंथ आहे ही ती एक 32-33% ठेवलेली आहे मित्रांनो मी. ओके, आणि मेन लेंथ आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवलेली आहे. सगळ्या फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. बाकी तुम्ही हे जे फिल्टर आहे तुमच्या मनासुद्धा ॲड करून घेऊ शकता. मध्ये खूप काही फिल्टर्स आहेत. बाकी यामध्ये चेंजेस काही करायची गरज नाही. बाकी एकदम व्हिडिओ एकदम डिप्टो आणि बरोबर झालेला आहे. सिंपल. तर गाईज आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी झाला एकदम सोप्या प्रकारे. आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं मित्रांनो. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. सबस्क्राईब करायला कुणी विसरायचं नाही मित्रांनो. खूप जण चॅनलवर येतात, व्हिडिओ बघतात, पण सबस्क्राईब करायला विसरतात, लाईक करायला विसरतात. तर असं विसरत जाऊ नका. सर्व लाईक सबस्क्राईब नक्की करत जा. सिंपल आपला व्हिडिओ जबरदस्तरित्या रेडी झालेला आहे, बनवून झालेला आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. बाकी एक क्वालिटी वगैरे तुमच्या अकाउंटवर सेट करून घेऊ शकता. सिंपल. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन जबरदस्त न्यू कॉन्सेप्टमध्ये. आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की काढा. आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ नक्की आणूया तुमच्याच मनावर, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.